एमएच नर्सिंग सीईटी 2026 स्टुडंट्स लक्ष द्या. आज आपण केमिस्ट्री लेक्चर 7 चे हाय वेटेज न्यूमेरिकल एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन ही युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये प्रत्येक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आणि हे क्वेश्चन्स प्रीवियस एक्झाम मध्ये रिपीट झालेले आहेत. चला तर फर्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, न्यूट्रॉन्स इन कार्बन. आता इथे आपल्याला ॲटॉमिक मास नंबर दिलाय आणि ॲटॉमिक नंबर दिलाय, राईट. मास नंबर किती आहे, मास नंबर किती दिलाय म्हणजेच ए असतं, तर तो दिलाय 14, राईट. आणि ॲटॉमिक नंबर विच इज डिनोटेड बाय झेड, तो आहे 6. समजतंय. आता आपल्याला माहिती आहे मास नंबर म्हणजेच ए इक्वल्स टू काय असतं, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आता ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, ए ची व्हॅल्यू दिलेली आहे किती, 14. 14 इक्वल्स टू काय असेल, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आता ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू 6 आहे आणि ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू काय असतं, तर प्रोटॉन्स असतं. समजतंय. म्हणजे प्रोटॉनची व्हॅल्यू किती आहे, 6. म्हणजे आता आपल्याला 14 इक्वल्स टू 6 प्लस न्यूट्रॉन, म्हणजेच न्यूट्रॉन किती आलाय, तर ते आलंय 8. कसं, तर 14 मायनस 6 केल्यावरती काय येतं, तर 18 येतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. आता अशा टाईपचं क्वेश्चन, आता वेगवेगळ्या टाईपच्या अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला येतात. इथे फक्त कन्सेप्ट काय होती पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मास नंबर इक्वल्स टू काय असतं, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतं. आता मित्रांनो, आता एक गोष्ट क्लिअर सांगते, हे जे न्यूमरिकल्स आहेत ते समजून घेण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये मी थोडीशी मेथड करून सांगतेय, पण कोर्समध्ये हाच पार्ट आपण स्लो स्पीडमध्ये बेसिक पासून सॉल्व्ह करतो. व्हिडिओ कंटिन्यू पहा. आता ज्यांना सिरियसली एमएच नर्सिंग सीईटी क्रॅक करायचा आहे त्यांच्यासाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 22 तारखेपासून. आता त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक असेल, त्यासोबतच प्रॅक्टिससाठी नोट्स देखील असतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच पहा तुम्हाला मेंटरशिप असेल, काउन्सिलिंग कोर्स फ्री ऑफ कॉस्ट असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्स सोबत मिळणार आहेत आणि आपल्या कोर्समध्ये आपण प्रत्येक गोष्ट बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहे. ओके, तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. आता प्रत्येक क्वेश्चनची लेवल वेगळी आहे, सो व्यवस्थित क्वेश्चन ऐका आणि नंतर सॉल्व्ह करा. इथे म्हटलंय 2H2 प्लस O2 इक्वल्स टू 2H2O. H2O फ्रॉम 1 मोल O2 इज इक्वल टू व्हॉट. आता इथे विचारलंय मोल्स ऑफ वॉटर फ्रॉम 1 मोल O2. आता ही एक बॅलन्स केमिकल रिॲक्शन आहे. 1 मोल O2 गिव्स 2 मोल्स वॉटर. पहा, 1 मोल O2 किती देते मोल्स ऑफ वॉटर, 2 मोल्स ऑफ वॉटर देते. कळतंय, कारण H2O मध्ये म्हणजे एका वॉटर, आता हे एक वॉटर ड्रॉप पाहिजे किंवा 1 मोल पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला किती लागेल, ऑक्सिजनचा मोल 1 मोल लागेल. म्हणजे 1 मोल ऑक्सिजन गिव्स 1 मोल ऑफ वॉटर. मग इथे आपल्याकडे किती आहेत, O2 म्हणजे 2 ऑक्सिजन आहेत, त्यामुळे 2 मोल ऑफ ऑक्सिजन गिव्स 2 मोल्स ऑफ वॉटर. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. आता मास 23, ॲटॉमिक नंबर 11, न्यूट्रॉन्स. आता इथे पहा काय म्हटलंय, मास नंबर आपल्याला 23 दिलाय, ॲटॉमिक नंबर दिलाय 11 आणि न्यूट्रॉन्स इक्वल्स टू काय आहे हे विचारलंय. आता प्रत्येक प्रश्न आपल्याला कळायला पाहिजे की, कारण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतात. तो प्रश्न एक्झॅक्टली काय म्हणतोय हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. इथे आपल्याला मास नंबर दिलाय, बरोबर आहे, ॲटॉमिक नंबर दिलाय आणि न्यूट्रॉन्स विचारलाय. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, मास नंबर इक्वल्स टू काय येणार, ॲटॉमिक नंबर प्लस न्यूट्रॉन्स. मास नंबर किती आहे, 23 इक्वल्स टू ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर किती आहे, तर 11, प्लस न्यूट्रॉन्स किती आहेत माहिती नाही, ते काढायचे. सो न्यूट्रॉन्स इक्वल्स टू काय येणार, 23 मायनस 11, म्हणजेच किती येतं, 3 मायनस 1 2, 2 मायनस 1 1, म्हणजे किती आले, 12 आले. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. समजतंय. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की न्यूट्रॉन्स इक्वल्स टू काय येणार, मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. ओके, आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲटम्स विथ सेम झेड बट डिफरंट न्यूट्रॉन्स आर आयसोटोप्स. ही कॉन्सेप्ट सुद्धा विचारली जाऊ शकते थेरॉटिकल पार्टमध्ये. आता मित्रांनो, मी तुम्हाला एक ऑफर सांगायची राहिली, आपण क्वेश्चन बाकीचे कंटिन्यू करूयात, पण जी ऑफर आहे, आता ही ऑफर काय असणार आहे, जर तुम्हाला PCM CET, PCB CET, JEE, नीट हे
सगळे कोर्सेस करायचे असेल नर्सिंग सीईटी सोबत तर त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 22 तारखेपासून. आता हे 5ही कोर्स तुम्हाला फक्त 10,000 रुपयांमध्ये मिळणार आहेत. म्हणजे पहा कॉम्बो प्राइस आहे. म्हणजे या कोर्स 10,000 रुपयामध्ये तुम्हाला 5 कोर्स मिळतील. प्रत्येक कोर्सची लेवल वेगळी आहे, सिलेबस वेगळा आहे. सो आपल्याला डिफरंट कोर्सेस बाय करावे लागतात आणि प्रत्येक एक्झामचा स्टडी हा डिफरंटली करावा लागतो. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स कुठलाही एक कोर्स घ्यायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. ही झाली सिंगल कोर्सची प्राइस. म्हणजे तुम्हाला फक्त नर्सिंग सीईटी करायचं आहे तर 5,000 रुपये, फक्त पीसीएम सीईटी 5,000 रुपये, असं सिंगल कोर्ससाठी 5,000. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोरेजचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं अपडेट्स दिले जातील, तुमचे डाऊट सगळे सॉल्व्ह होतील. अशा सगळ्या गोष्टींचा आपला कोर्स आहे. आता चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. मोलार मास ऑफ NaOH. आपल्याला मोलार मास विचारलं NaOHचं. सिंपल सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. म्हणजेच काय, मोलार मास इक्वल्स टू असतं ऍडिशन ऑफ ऑल ॲटॉमिक मासेस. ओके, आता ऍडिशन ऑफ ॲटॉमिक मासेस. ओके, आता इथे ऍटम्स कोणते कोणते आहेत? Na, O आणि H. NAचं ॲटॉमिक मास किती असतं तर 23, राईट. ओचं किती असतं 16 आणि Hचं किती असतं हायड्रोजनचं 1. सो आपल्याला ऍडिशन करायची. मग काय येणार 23 प्लस 16 प्लस 1 किती येतं? हे झालं 24 प्लस 16 6 अँड ओके. सो टोटल किती झालं तर 14 झालं, सॉरी 40 झाला. समजतंय? म्हणजे आपल्याला मोलार मास किती असेल NaOHचं तर 40 असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट विचारला आहे. फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर इज फिक्स. आता आपल्याला फ्रीजिंग पॉइंट विचारलाय जेव्हा वॉटर फ्रीज होतं तेव्हा त्याचं टेम्परेचर विचारलं. ओके, सो ते असेल 0 डिग्री सेल्सिअस. आणि बॉईल व्हायला केव्हा स्टार्ट होतं तर 100 डिग्रीला. म्हणजे बॉइलिंग पॉइंट काय येतो तर 100 डिग्री येतो. इन केस जर विचारलं तर इथे फ्रीजिंग पॉइंट विचारला होता. सो फ्रीजिंग पॉइंट काय असेल वॉटरचा तर 0 डिग्री सेल्सिअस असेल. नेक्स्ट क्वेश्चन. pH इक्वल्स टू 2 सोल्युशन काय बनेल? जर pH व्हॅल्यू जर 2 असेल तर सोल्युशन कोणतं असेल ते? आता pH स्केल कशी असते 0 to 14 माहिती आपल्याला. आता इथे 7 असतं. 7 म्हणजे काय न्यूट्रल सोल्युशन, सॉरी न्यूट्रल सोल्युशन. 0 to 6 पर्यंत म्हणजे काय ऍसिड. आणि 8 to 14 म्हणजे काय सोल्युशन तर बेस. आता यातल्या यात पण जर 0 to 3 असेल 0 to 3 तर तो असेल स्ट्रॉंग ऍसिड. आणि तेच 4 to 6 असेल त्याचं pH व्हॅल्यू तर तो असेल वीक ऍसिड. आता इथे विचारलंय pH व्हॅल्यू किती दिलीये 2 दिलीये म्हणजे कुठे येणार इथे. आणि जेव्हा 0 to 3 असती pH व्हॅल्यू तेव्हा ते काय असतं स्ट्रॉंग ऍसिड असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन ए. समजतंय? नेक्स्ट क्वेश्चन. पर्सेंटेज ऑक्सिजन इन वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला काय H2O. ओके, आता आपल्याला पर्सेंटेज ऑफ वॉटर काढायचं आहे. कसं काढणार? फर्स्ट ऑफ ऑल काढून घ्या मोलार मास. वॉटरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मोलार मास काढा. मोलार मास मी तुम्हाला इथे सांगितलं होतं. मोलार मास तुम्हाला फॉर्म्युला लक्षात नसेल तर दाखवते. ऍडिशन ऑफ ॲटॉमिक मासेस.
H2O 2 into 1 कारण हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल आहेत. त्याच्यानंतर प्लस किती येणार 16 हे झालं ऑक्सिजनचं. टोटल किती येतं 2 + 18 सॉरी 16 इक्वल्स टू काय येणार 18. म्हणजेच हे झालं मोलार मास. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय पर्सेंटेज. पर्सेंटेज कशाचं काढायचंय ऑक्सिजनचं. सो इथे काय असेल मास कोणाचं असेल ऑक्सिजनचं डिवायडेड बाय मोलार मास विच इज 18 into 100. सो कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित तुमचं आन्सर येईल 88%. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. समजतंय ओके. नेक्स्ट क्वेश्चन मास ऑफ 2 moles O2. मास ऑफ 2 moles of O2. O2च्या 2 मोल्सचं मास विचारलंय. मास इक्वल्स टू काय असतं फॉर्म्युला काय असतो मास इक्वल्स टू मोल्स इनटू मोलार मास. समजतंय फॉर्म्युला लक्षात आहेत. आता मोल्स किती आहेत 2 मोलार मास किती आहे 32 इथे दिलेलं आहे. सिम्पली मोलार मास आपल्याला काढता येतं. मोलार मास इक्वल्स टू काय असतं सम ऑफ ऑल ऑटोमिक नंबर. इथे आहे O2चे 2 मॉलिक्युल आहेत सो 16 into 2 सो किती येणार 32. अशाने आपण मोलार मास काढून घेतला. आता किती येणार इथे 64 ग्राम. म्हणजे मास ऑफ 2 moles ऑफ O2 इज इक्वल टू 64 ग्राम. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. इथे एवढंच पॉइंट लक्षात घ्या जेव्हा मोल्स डबल झाले तेव्हा मास पण डबल होईल. इफ मोल्स डबल मास also डबल. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. लिहून घ्या वाटलं तर. फॉर्म्युला पण लिहून घ्यायचंय. जेव्हा आपल्याला अशा गोष्टी लक्षात राहत नाही तेव्हा फॉर्म्युला वरून तुम्ही आन्सर काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 10 ग्राम NaCl plus 90 ग्राम वॉटर इज इक्वल टू हाऊ मेनी पर्सेंटेज. आता पर्सेंटेज ऑफ W/W चा काय तो फॉर्म्युला तर सोल्यूट अपॉन टोटल सोल्युशन इंटू 100. सोल्यूट किती आहे तर 10 डिवायडेड बाय टोटल सोल्युशन काय येतं 10 + 90 मग किती येणार 10 + 90 इंटू 100. आता इथे पहा 10 डिवायडेड बाय 100 इंटू 100 म्हणजेच 100 कॅन्सल झालं किती आलं 10. सो पर्सेंटेज किती येणार तर 10% येणार. त्यामुळे करेक्ट ऑप्शन किती असेल तर असेल बी. समजतंय. आता पर्सेंटेज कॉन्सन्ट्रेशन वरती तुम्हाला डेफिनेटली एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो. हे मोस्ट आस्क क्वेश्चन मध्ये येतं. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला आन्सर फाइंड आउट करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन pH प्लस POH. आता हे कशावरती बेस्ड आहे तर वॉटर आयनोक प्रोडक्ट. KW किती असतं तर 1 × 10⁻⁻14. हे रिलेशनशिप पाहूयात आता इथे pH इक्वल्स टू प्लस POH किती असतं तर असतं 14. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. मी आत्ताच सांगितलं होतं pH ची व्हॅल्यू आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. सो आणि तुम्ही आपली जर सिरीज पाहत असाल केमिस्ट्रीची तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन इन डिटेल मध्ये कळेलच ही माझी गॅरंटी आहे. आणि आपला कोर्स जॉईन केला मग ते विषय नाही तुम्हाला 95+ डेफिनेटली मार्क पडतील. कारण आपल्या कोर्समध्ये इथे तरी मी खूप शॉर्ट मध्ये सांगते कारण आपल्याला व्हिडिओ लेंदी नाही बनवायचा. आता आपल्या कोर्समध्ये कसं असतं आपण प्रत्येक गोष्ट खूप डिटेलमध्ये सांगतो कारण मुलांना प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये समजायला हवी. बरोबर आहे. तर लवकरात लवकर कोर्स आपला जॉईन करा म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करता येईल आणि
एक्झाम क्रॅक करता येईल. आता मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करा, किंवा मी इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप थ्रू करा, म्हणजे तुम्हाला लगेच रिस्पॉन्स भेटेल. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.